हॅलो एव्हरीवन. तर अजून एक एक्झाम्पल आपण बघतोय प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शनचं. लास्ट एक्झाम्पल पण आपण प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शनचं बघितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. तर ते एक्झाम्पल असं आहे, यूज अ प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन टू प्रूव्ह दॅट द सम ऑफ एन इरॅशनल नंबर अँड अ रॅशनल नंबर इज इरॅशनल. म्हणजे एक रॅशनल नंबर घ्यायचा आहे आणि एक इरॅशनल नंबर घ्यायचा आहे आणि त्यांची सम इरॅशनलच मिळते, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर याचं प्रूफ बाय युझिंग कॉन्ट्रापॉझिटिव्ह तर आपण देऊच शकत नाही, कारण आपल्याकडं कंडिशनल स्टेटमेंटच नाही आहे याच्यामध्ये, बरोबर. डायरेक्ट प्रूफ पण आपण देऊ शकत नाही, कारण इरॅशनलची डेफिनेशन थोडीशी कॉम्प्लिकेटेड आणि मल्टी वेजमध्ये आपण इरॅशनलची डेफिनेशन सांगू शकतो. सो स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट मेथड पण आपण नाही यूज करू शकत. प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन ही एकमेव मेथड अशी आहे जी इथं आपण यूज करू शकतो. ठीक आहे. सो ऑन कॉन्ट्ररी वी हॅव टू अज्युम दॅट द सम ऑफ रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर इज रॅशनल. ओके, हे कॉन्ट्ररी आपल्याला अज्युम करायचं आहे. ओके, सो फॉर दॅट लेट m be irrational number and n be rational number, that is n is equal to p by q, where p q are integers. Okay, q is not equal to 0 and GCD of PQ, greatest common divisor of P and Q, is 1. Okay, this is the definition of rational number. So now we have to assume contrary that the sum of m and n is rational. Rational येईल सम असं आपल्याला अज्युम करायचं आणि काहीतरी कॉन्ट्रडिक्शन मिळवायचं आहे. सो अज्युम दॅट m plus n इज रॅशनल. ओके, जर m प्लस n रॅशनल असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो? m प्लस n इज इक्वल टू a बाय b, वेअर a कॉमा b बिलॉंग्स टू इंटीजर्स अँड b इज नॉट इक्वल टू 0 अँड GCD ऑफ b a अँड b इज 1. बरोबर, सेम जसं आपण एनला लिहिलेलं आहे रॅशनल असल्यामुळे p बाय क्यूच्या फॉर्ममध्ये, तसंच m प्लस एनला पण आपण लिहू शकू, बरोबर, जर तो रॅशनल असेल तर. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ n हिअर. व्हॉट इज n? n इज इक्वल टू p बाय q. सो वी कॅन राईट n इज इक्वल टू p बाय q is equal to m plus p by q is equal to a by b. So m is equal to what? M is equal to, shift this p by q on right hand side. So a by b minus p by q. Okay, so what is it? It is m is equal to, taking cross multiplication, we will have aq minus bp divided by bq. Now clearly ab and pq are integers, which implies that aq minus bp also belongs to z and bq also belongs to z. Why? Because all of them are integers, which means m is rational. And one more condition is needed here, and it is bq is not equal to 0. Why bq is not equal to 0? Because b and q both are not equal to 0. Okay, so their product must not be equal to 0. So m is equal to integer divided by integer, that is m is rational, which implies that m is equal to some rational number. And this is the contradiction, as we have assumed that m is irrational. आपण अज्युम काय केलं होतं? m हा इरॅशनल आहे आणि आपल्याला मिळालं काय? रॅशनल मिळाला m, म्हणजे कॉन्ट्रडिक्शन मिळालं. सो दिस इज द कॉन्ट्रडिक्शन टू द फॅक्ट दॅट m is irrational. M is irrational, which implies that our assumption is wrong. What was the assumption? Assumption was m plus n is rational. हे आपण assume केलं होतं.
बरोबर, विच इम्प्लाइज दॅट एम प्लस एन मस्ट बी इरॅशनल. ओके, तो इरॅशनलच यायला हवा. सो इथं एक स्ट्रॉंग रिझल्ट आपल्याला लक्षात येतो, तो म्हणजे कुठल्याही रॅशनल आणि इरॅशनलची ॲडिशन ही नेहमी इरॅशनल असते. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.